आणि विधान परिषदेसंदर्भात पुढची एक महत्त्वाची अपडेट। विधान परिषदेच्या उमेदवारीवरूनच शिवसेनेमध्येच वाद असल्याचं समोर आलंय। कारण की नीलम गोऱ्हेंना पुन्हा विधान परिषदेवर पाठवण्यास पक्षांतर्गत विरोध होतोय। पुणे जिल्हा महिला आघाडीचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र दिलं गेलंय। नीलम गोऱ्हेंना पुन्हा विधान परिषदेवर पाठवू नये अशी मागणी होतीये। 4 वेळा विधान परिषदेवर जाऊन सुद्धा नीलम गोऱ्हे यांनी संघटना आणि पक्षवाढीसाठी काहीही काम केलं नसल्याचा महिला आघाडीचा आरोप आहे। या संदर्भात आणखी बोलूयात आमचे प्रतिनिधी पंकज दळवी आपल्यासोबत। पंकज, आपण पाहतोय की जेव्हापासून या निवडणुका जाहीर झाल्या नीलम गोऱ्हेंचं नाव सतत चर्चेत आहे, जवळपास निश्चित आहे अशा बातम्या येत आहेत सातत्यानं। आणि आता हे दिलेलं पत्र की पक्षांतर्गत विरोध असल्याचं आता चव्हाट्यावर आलंय। काय नेमका आशय या पत्रामध्ये? नीलम गोऱ्हे यांचं नाव अजूनही विधान परिषदेसाठी जवळपास निश्चित मानलं जात आहे। नीलम गोऱ्हेंना विधान परिषद उमेदवारी दिली जाईल अशी जास्त शक्यता आहे। मात्र असं असताना ती उमेदवारी दिली जाऊ नये याच्यासाठी शिवसेनेतले नीलम गोऱ्हे यांचे विरोधक गट जे आहेत ते सक्रिय झाल्याचं पाहायला मिळतंय। पुणे महिला आघाडीने पत्र लिहिलं आहे, त्याच्यामध्ये एका कोणाची सही नाही आहे। मात्र महिला आघाडीच्या लेटर हेडवरती पत्र आहे, त्याच्यामध्ये नीलम गोऱ्हे यांना 4 टर्म दिल्या। म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडनं त्यांना 4थी टर्म देण्यात आली। त्याच्यानंतर त्यांनी पक्षवाढीसाठी आणि संघटनेच्या वाढीसाठी काहीही केलं नाही। महिलांच्या बाबतीमध्ये त्यांची भूमिका वेगळी होती असे आरोप त्यांच्यावरती केलेले आहेत। वेगवेगळ्या पद्धतीची वाद निर्माण करणं, पक्षांतर्गत गोष्टींमध्ये खतपाणी घालणं, असे अनेक आरोप त्यांच्यावरती केले आहेत। पण या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती नीलम गोऱ्हे यांना उमेदवारी मिळणार का हे प्रश्नचिन्ह जरी असलं तर नीलम गोऱ्हे यांची उमेदवारी आतापर्यंत निश्चित मानली जाते। दुसरी जागा जी आहे ती कोणाला देणार याच्या बाबतीतलं प्रश्नचिन्ह, एखादं नाव वेगळं नाव येईल का, जसं आता आपण या पूर्वीच्या बातमीत बघितलं बच्चू कडू यांचं नाव येऊ शकतं का, सगळ्या गोष्टी आहेत। मात्र नीलम गोऱ्हे यांना उमेदवारी देण्यावरून पक्षांतर्गत नाराजी वाढते। नवीन चेहऱ्याला संधी दिली जावी, अनेक टर्म 4 टर्म त्यांनी काम केले, त्यामुळे नवीन चेहऱ्याला संधी द्यावी अशी मागणी केली जाते। आणि पुण्याचं हे पत्र संघटनात्मक वाद जे आहेत, पक्षांतर्गत वाद आणि विरोध याच्यातून समोर येत आहे। नाही, बरोबर आहे। फक्त 3 दिवस राहिलेले आहेत हा अर्ज भरण्यासाठी आणि आता निर्णय काय होतो याकडे सुद्धा लक्ष असेल। ताजी माहिती घेत राहू, ताजे अपडेट घेत राहू। पंकज, थँक्यू, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।